हॅलो फ्रेंड्स, तुम्हालाही शिकायचं आहे का हा फ्रंट व्हेरिएशन करायला आणि अशा पद्धतीने हा बन करायला. चला तर मग फ्रेंड्स शिकूया. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. सर्वात प्रथम पहिले मी त्यांचा मिडल पार्टिशन करून घेतला आणि नंतर इयर टू इयर सेक्शन काढले. इयर टू कोणती पण हेअरस्टाईल करायची असेल ना, तेव्हा फर्स्ट आपल्याला अशीच करायची आहे. कोणतीही तुम्हाला कोणत्याही टाईपचा बन करायचं असेल तरी तुम्ही असाच पद्धतीने करू शकता. पहिले इयर टू इयर सेक्शन काढायचे आहे आणि जे पण मागे केस राहिलेली आहेत त्या पूर्ण केसांचा पोनी व्यवस्थित बांधून घ्यायचा. नीट अँड क्लीन विंचरून घ्यायचा आणि टाईट पोनी घालून घ्यायचा. ह्या पहिले आपण जी फ्रंटची केसं सोडली आहेत इयर टू इयर, त्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा जो सेक्शन आहे तो मोठा घ्यायचा आहे आपल्याला थोडा, जेणेकरून त्याच्यामध्येच आपल्याला पफ पण करायचा आहे आणि फ्रंटचा व्हेरिएशनसुद्धा करायचा आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता मी किती आणि केवढा मोठा सोडलेला आहे तो इयर टू इयर सेक्शन. त्यानंतर मी आता बघा तुम्ही थोडे पार्ट घेतलेले आहेत. आता मी केवढा सिंगल छोटा पार्ट घेतला तुम्ही पाहिला असेल आणि तो घेऊन बॅक कोम केला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला थोडे पार्ट घ्यायचे आहेत आणि बॅक कोम करून घ्यायचं आहे केसांचा. म्हणजे त्यांच्याच केसांचा खूप छान असा आपल्याला पफ तयार करता येतो. तो छान होतो सुद्धा आणि त्यांच्याच केसांचा केला की तो दिसतं सुद्धा छान. तुम्ही पाहिलं असेल मी कशा पद्धतीने घेते ते एकदम पातळ लेअर घेतलेले आहेत आणि त्यांचा बॅक कोम केलेला आहे आणि वरच्या साईडने थोडं क्लीन विंचरून घ्यायचं, कारण आपल्याला तो पफला व्यवस्थित वरतून क्लीनच विंचरून घ्यायचं असतं. आता हा सेक्शन झाल्यानंतर मी आता दुसऱ्या साईड घेतलेल्या आहे. त्याचं पण सेम आपल्याला आपण जेवढे केस या साईडला घेतले आहेत तेवढीच या साईडची सुद्धा आपल्याला केस घ्यायची आहेत सेम आणि त्याचा बॅक कोम करून आपल्याला पफ रेडी करायचा आहे. एकदम हलक्या हाताने घ्यायचे आहेत. व्यवस्थित थोडं वरतून असं खालच्या साईडला आपल्याला प्रेस करायचं आहे, जेणेकरून आपला जो पफ आहे तो छान फुललेला दिसेल. सगळीकडून इव्हन आपल्याला छान करायचं आहे. तुम्ही पाहिलंच असेल मी कशा पद्धतीने करते ते. आता मला जो फायनल पफचं रेडी करायचं आहे त्यासाठी मी एकदम पातळ सेक्शन घेतलं. बघ तुम्ही पाहिलं असेल तशाच पद्धतीने कधी पण पफ करताना घ्यायचं आहे. थोडासा एक पातळ लेअर घ्यायचा आहे, जेणेकरून त्या केसांना पफ नाही करायचा, म्हणजे बॅक कोम नाही करायचं आहे आपल्याला. ते वरतून क्लीन दिसण्यासाठी तसं घ्यायचं असतं आपल्याला. सो आता मी ते केस घेऊन झाल्यानंतर हातामध्ये केस पूर्ण घेतली आणि आता मी ते ओसिसचा शाईन स्प्रे इथे यूज केलेला आहे. तो स्प्रे केला आणि त्याच्यानंतर पूर्ण आता व्यवस्थित क्लीन कोम करून घेते. शाईन स्प्रेमुळे काय होतं, एक छान अशी शाईन येते केसांवरती आणि जे बेबी हेअर वगैरे असतात ते थोडे छान व्यवस्थित बसून जातात. कुठेही असं फ्रिझीनेस वगैरे दिसत नाही. त्यामुळे आपल्याला शाईन स्प्रे आणि जो टाफचा स्प्रे आहे ते आपल्या हेअरस्टाईलसाठी हे दोन महत्त्वाचे आहेत. आता मी टाफचा नंतर ते स्प्रे यूज केलेला आहे. तो यासाठी आहे, तो होल्ड करण्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे. तर पहिले शाईन स्प्रे यूज करत जा आणि देन टाफचा स्प्रे यूज करत जा. इथे मी टाफचा जो स्प्रे आहे तो 5 नंबरचा आहे. 5 किंवा 5+ पण तुम्ही घेऊ शकता. दोघांचा रिझल्ट खूप छान आहे. होल्डिंगसाठी खूप छान आहेत. त्याच्यावर नंबर असतात, जेवढे नंबर्स असतात 2, 3, 4, 5 असे नंबर येतात 6पर्यंत वगैरे. ते होल्डिंगची पॉवर असते त्यावरती. आता माझा पफ रेडी झालेला आहे. तुम्ही पाहिलं असेल मी आता इथे व्यवस्थित क्लीन विंचरून घेतलं आणि दॅन बॉबी पिनने टक करून घेतलं. आणि कधी पण ना हेअरस्टाईल करताना ना टेलकोमचा यूज करत जा. ज्या पद्धतीने बघितलं असेल तुम्ही, आता टेलकोमचा यूज हाच आहे महत्त्वाचा, म्हणजे की जेव्हा पण आपला कुठे थोडे केस दबली गेली असतील किंवा कुठलं तरी आपल्याला एखादं सेक्शन असं खाली असेल तर तो वरती काढण्यासाठी किंवा छोटे सेक्शन काढण्यासाठी या टेलकोमचा खूप छान यूज होतो. त्यामुळे हेअरस्टाईलसाठी टेलकोमच यूज करत जा. आता तुम्ही पाहिलं असेल की माझं एक साईडनी केस थोडी दबली गेली होती, त्यामुळे मी ते टेलकोमनी व्यवस्थित केलं. आता मी नेक्स्ट इथे क्रॉस सेक्शन घेतलेला आहे आणि जो छोटा पार्ट राहिला होता
त्या पार्टला मी हातामध्ये घेऊन, ते खूप पातळ केस होते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा पार्ट थोडासा मला दाखवता आला नाही आहे कारण तो साईडला गेला होता कॅमेऱ्याच्या, ते मला समजलं नव्हतं, त्याबद्दल सॉरी. आता बघितलं असेल तुम्ही, त्या केसांनासुद्धा मी बॅककॉम केलेला आहे आणि तो फुगवून घेतला आहे, जेणेकरून आपला एक इव्हन जो मागचा पफ आणि जो आता साईडचा केलेला आहे तो इव्हन एकसारखा दिसण्यासाठी आपल्याला फुल म्हणजे बॅककॉम करून घ्यायचा आहे. आणि ते सुद्धा मागे मी बॅककॉमने टक करून घेतलं, व्यवस्थित क्लीन कोम करून. आता जो मोठा सेक्शन मी फ्रंटचा सोडला आहे त्या व्यवस्थित त्याला कोम करून घेतला, थोडा ओसीचा स्प्रे मारला आणि कोम करून घेतला. आणि तुम्ही पाहिलं असेल वरच्या साईडला जिथून स्टार्टिंग करणार आहेत आपण, तिथून छोटीशी बट काढली आणि त्याच्यामध्ये 2 पार्ट केले आणि ते ट्विस्ट केले आणि जो वरचा भाग हातामध्ये घेतलेला आहे त्यामध्ये मी छोटे छोटे आता पुढचे टेलकॉमच्या साह्याने छोटे छोटे सेक्शन घेऊन ते एकमेकांमध्ये मिक्स करून ट्विस्ट करायचं आपल्याला. म्हणजे तुम्ही बघा व्यवस्थित मी कशा पद्धतीने करते ते. हे बघा, टेलकॉमच्या साह्याने घेतली एक हे आणि तो वरच्या याच्यामध्ये मिक्स केला आणि परत आता खालून वरच्या साईडला ट्विस्ट केला आणि तो परत वरच्या साईडला मी हे केला आणि तो खाली, जेव्हा आपण जो घेतो सेक्शन तो खालच्या साईडला टाकायचा आणि जो खालचा सेक्शन आहे तो वरती करायचा आणि परत घेतल्यानंतर दुसरा नवीनवाला त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. आता आपल्याला दोन्ही साईडला फ्लिक्स काढायच्या असतील तर तुम्ही आता इथपर्यंत झाल्यानंतर तिथून फ्लिक्स काढू शकता. आता मी या साईडला एक छोटी काढली होती, तसं या साईडला पण छोटी काढलेली आहे. फ्लिक्स काढताना पहिले बघायचं क्लायंटला कुठल्या साईडला केस व्यवस्थित आहेत आणि कुठून निघत आहेत व्यवस्थित, जी एखादी बट छान निघत असेल तिथून व्यवस्थित काढायचे आणि मग त्यानंतर कंटिन्यू बाकीची जी राहिलेली आहे ते आपल्याला वेणी कंटिन्यू करायची आहे. म्हणजे आपल्या ट्विस्टिंगचा जो पार्ट केला होता आपण फ्रंटचा तो त्यांच्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग बट काढून घ्यायचे आणि मागेपर्यंत लास्टपर्यंत करायचं आणि जिथे आपण मागे पफसाठी जिथे आपण बॉबी पिन टक केले होते त्या साईडला ती जी वेणी आहे ती टक करून टाकायचं आहे. जेव्हा पण आपली फ्रंट साईडचं दोन्ही साईडचं जेव्हा सेक्शन कंप्लीट होऊन जातात ना, त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा रबर लावून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या केसांचं, म्हणजे दोन्ही साईडचे जे आपण टक केलेले आहेत ते आणि पफची केसं हे सगळं आपल्याला घेऊन पुन्हा पोनी बांधून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केलं आहे. आणि त्यानंतर आता त्यांचे केस खूप पातळ होते, छोटे होते, त्यामुळे बन खूप छोटा आला असता म्हणून मी इथे डोनटचा यूज केलेला आहे. पोनी बांधून झाल्यानंतर डोनट लावायचं आपल्याला आणि डोनट टाईट राहण्यासाठी नेहमी यूपिनचा यूज करत जा. इथे मी 4-5 यूपिन त्याला खोचले डोनटला आणि आता खोचून झाल्यानंतर जे पण पार्ट आता केस राहिलेत आपली जे पोनीमधले त्याचे मी 3 ते 4 सेक्शन केलेले आहेत. आता 3 ते 4 सेक्शन वेगवेगळे करून त्यांची सगळ्यांची वेणी घालून घेतली. पूर्ण एंडपर्यंत वेणी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला रबर लावायला विसरू नका, कारण नाहीतर आपली केस जी आहेत वेणी जी ती आपली सुटू शकते, त्यामुळे वेणी घालून झाल्यानंतर खाली रबर लावत जा. आणि ती वेणी आपण घालून झाल्यानंतर थोडी हाताने काय करायचे फुलवायचे, जेणेकरून ती स्प्रेड होईल, थोडीशी जाडी त्याची जी साईज आहे ती थोडी जाडी दिसेल. त्यासाठी मी इथे काय केलेलं आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने खेचलेले आहेत. त्यामुळे ती केसांची जी वेणीची जी जाडी आहे ती अशी मोठी दिसते. ते आता पूर्ण खोच करून घेतलं, पूर्ण एंडपर्यंत मी सेम तसंच करून घेतलं. आणि त्यानंतर आता मी ती वेणी वरच्या साईडनी राऊंड अशी फिरवून घेणार आहे आणि सगळीकडून बॉबी पिनने टक करणार, बॉबी पिनने नाही सॉरी यू पिनने टक करणार आहे, जेणेकरून ती त्या डोनटमधून हलणार नाही. आता तुम्ही पाहिलं असेल मी इथे मी इथे 2च हे केले होते त्यांच्या केसांचे. 2-3 मी बोलली होती पण ते करायला नाही भेटलं कारण त्यांची केस खूप पातळ असल्यामुळे मी 2च करून घेतले तिथे. आता मी एवढ्या 2 छोट्या केसांचे सुद्धा मी कशा पद्धतीने ते व्यवस्थित मॅनेज केलेत ते तुम्ही बघू शकता. मी ते फुगवले आहेत आणि आता वरच्या साईडनी एक करून घेतला आणि दुसरा जो आहे राऊंड तो या साईडने घेतला आणि पूर्ण जो त्यांचा डोनट होता तो पूर्ण कवर करून घेतला.
तुम्ही पाहिलं असेल मी कशा पद्धतीने केलेलं आहे. असं मी डोनट पूर्ण कवर करून घेतला आणि नंतर बॉबी पिनने खालच्या साईडला मी इथे बॉबी पिनने टक करून घेतले आणि मध्ये मध्ये सगळीकडे मी यूपिनचा यूज केलेला आहे. यूपिन हे डोनटच्या मध्ये खूप छान इझिली जातात त्यामुळे, आणि जेव्हा पण आपण यूपिन लावतो तेव्हा सरळ असे एकदम सरळच्या सरळ प्रेस नाही करायचे, ते खोचताना थोडंसं वाकडं तिकडं करायचं आहे, जेणेकरून काय आहे की ती जो यूपिन आहे तो असं बाहेर येणार नाही. त्यामुळे नेहमी हे लक्षात ठेवा. यूपिन आता पाहिलं असेल तुम्ही मी कशा पद्धतीने केलं, असं थोडंसं ट्विस्ट करून मगच त्याला खोचलेलं आहे. सरळ असा मी यूपिन कधीच खोचत नाही, जेणेकरून ते बाहेर येतात. थोड्या वेळानंतर ते डायरेक्ट असे बाहेर आले जातात आणि आपली केसं सुटायचे चान्सेस असतात. आणि जो एंड भाग असतो केसांचा तो खोचण्यासाठी नेहमी बॉबी पिनचाच यूज करायचा, कारण बॉबी पिनने ते व्यवस्थित टाईट बसलं जातं. आणि आता इथे टाफचा स्प्रे मारून केस फिक्स करून घेतली आणि गुलाबाची फुलं मी दोन्ही साईडला खोचून घेतली. तर फ्रेंड्स, तुम्हाला आवडली का ही हेअरस्टाईल? कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या स्किनवरती मॅच्युअर स्किनवर कसा मेकअप केला आहे ते बघायला विसरू नका. तोपर्यंत